बंजारा समाजाला एसटीतनं प्रमाणपत्र द्या। बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी। गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन। तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य। तुम्ही थेट एसटीत बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या। सगळ्या राजकारण्यांनी म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे। ठाणे विकायला काढण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही। संजय राऊतांची टीका। विकायला तर काढलेलंच आहे, मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे, नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही। दरम्यान ते तर मुंबई विकून मोकळे झालेत। मुंबई ठाण्यामध्ये महायुतीनंच विकास केला, मेट्रो थांबवण्याचं कामही केलं। तो स्पीड ब्रेकर आता आम्ही उखडून काढलाय। शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर। मुंबई विकून आता मोकळे झाले यार। मुंबई सोन्याची कोंबडी देणार, अंडी देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं, पण मुंबईचा विकास महायुतीने केलाय। तर ग्राउंडवर उतरून काम करा, जनता दरबारावर भर द्या। मंत्र्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। कामचुकारपणा चालणार नाही। काही मंत्री आणि नेत्यांची शिंदेंनी कानउघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन। तर घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन या प्रवासाची चाचणी संपन्न। 52 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा हा वेळ कमी होण्यास मदत होणार। पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व कामं पूर्ण करू, फडणवीसांकडून आश्वासन। हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल। 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे। छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची ठाकरेंच्या मेळाव्याचा हा पहिला टीजर प्रदर्शित। ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे। आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणारा नाही। संदीप देशपांडेंचं ट्विट। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून जय शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्यांनी ट्विट करत जय शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या।